आम्हाला स्वप्नातही वाटलं होतं की अशा रीतीनं दादांची जयंती आम्हाला साजरी करावी लागली. त्याचा दुःखद प्रसंग आपल्यावर येईल असं कधी आम्हाला वाटलं नव्हतं. तो नीतीने तो आणला आणि एका विमान अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं आणि म्हणून फार काळजावर दगड ठेवून आज आम्ही जयंती साजरी करतो. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या. आज राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची पहिली जयंती साजरी करण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी शासनाने केलेला. या निमित्ताने एक सप्ताह सेवेचा सप्ताह म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं आणि स्वर्गीय अजितदादांना जे अभिप्रेत होतं अशा सगळ्या कल्पना या सेवा सप्ताहामध्ये घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला. आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही वाढदिवस आहे आणि म्हणून आम्ही राज्यभर वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिरही आयोजित केलेले आहे. सर्व प्रकारच्या रोगासाठी गरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून त्याचं आयोजन आपण केलेलं आहे. दादांना जे आवडत होतं वृक्षारोपण, स्वच्छता, वक्तशीरपणा या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या सेवा सप्ताहामध्ये केलेला आहे आणि सगळ्या राज्यभरामध्ये आम्हाला स्वप्नातही वाटलं होतं की अशा रीतीनं दादांची जयंती आम्हाला साजरी करावी लागेल. दुर्दैवानं नीतीने वेळ आमच्यावर आणलेली आहे आणि आज सर्व कार्यकर्त्यांनी दादांचं स्मरण, दादांच्या आठवणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता तरी दादांच्या जीवनावर एक चांगलं व्याख्यान ठेवून हे पुन्हा एकदा स्मृती जागृत केलेली आहे. अजितदादांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तर दरवर्षी वाढदिवसाचं नियोजन तुम्ही करत होतात, मात्र यावेळी जयंती साजरी करावी लागते. एक मित्र म्हणून आणि एक सहकारी म्हणून तुमची पक्षाची भावना तर आहेच, मात्र तुमची वैयक्तिक काय भावना आहे मित्र, सहकारी आणि नेता? माझे सहकारी नव्हते, ते माझे नेते होते आणि हेच मी सांगितलं की असा दुःखद प्रसंग आपल्यावर येईल असं कधी आम्हाला वाटलं नव्हतं. तो नीतीने तो आणला आणि एका विमान अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं आणि म्हणून फार काळजावर दगड ठेवून आज आम्ही जयंती साजरी करतो.